श्री स्वामी समर्थ. श्रद्धा ठेवली तर बदलतो भाग्य. नमस्कार मित्रांनो, मी सुमित्रा मोरे. आज आपण श्री स्वामी समर्थांची एक सुंदर आणि प्रेरणादायी भक्ती कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे आपल्या विश्वास, श्रद्धा आणि संयम याची खरी शिकवण देते. चला तर मग सुरू करूया. खूप वर्षापूर्वी एका गावात एक साधा आणि गरीब शेतकरी राहत होता. तो खूप कष्ट करत असे, पण तरीही त्याच्या घरात नेहमी अडचणी असायच्या. पाऊस कमी पडायचा, पिके खराब व्हायची आणि घरात शांतता कमी असायची. त्या शेतकऱ्याला खूप चिंता वाटत असे. एक दिवस त्याला कुणीतरी सांगितलं, तू श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कर, त्यांच्या कृपेने अडचणी दूर होतात. तो शेतकरी थोडा आश्चर्यचकित झाला, पण त्याने मनात श्रद्धा ठेवली आणि रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण सुरू केले. सुरुवातीला काही बदल जाणवला नाही, पण तो खचला नाही. तो रोज मनापासून प्रार्थना करत राहिला. काही दिवसांनी एक आश्चर्य घडलं. त्याच्या गावात चांगला पाऊस पडला, शेतात पिके चांगले येऊ लागली, त्याचे कुटुंब हळूहळू सुखी होऊ लागले. पण खरी शिकवण इथेच होती. त्याला समजलं की फक्त चमत्कार नव्हे, तर श्रद्धा, संयम आणि मेहनत यांचा संगम महत्त्वाचा आहे. तो शेतकरी आता प्रत्येक काम आधी देवाचे स्मरण करून करत असे. त्याच्या आयुष्यात शांतता आणि समाधान आलं. मित्रांनो, या कथेची शिकवण अशी आहे की श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि मेहनत करू कधीच थांबवू नका. देवावर विश्वास असेल तर अडचणही मार्ग दाखवतात. धन्यवाद. जर तुम्हाला ही भक्ती कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मी सुमित्रा मोरे पुन्हा भेटून एक नवीन भक्ती कथेत सोबत. धन्यवाद.